आपल्या या दाभाड गावातील आणि हे पाटील परिवार, या पाटील परिवाराचे दादा कैलासवासी चेतन बबन पाटील अर्थात बंटी दादा, दादांना 18/9/2025 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खरं तर हे पाटील परिवार आणि पाटील परिवारातील आपले सर्वांचे आवडते दादा कैलासवासी चेतन बबन पाटील बंटी दादा, सुस्वभावी मनमिळावू शांत स्वभावाचे दादा, अतिशय सुशिक्षित आणि कार्यतत्पर असलेले, त्यांच्या पश्चात त्यांच्या आईसाहेब असतील अर्थात सविता बबन पाटील, दादांची धर्मपत्नी असेल आमच्या ताईसाहेब वृषाली चेतन पाटील, त्याचप्रमाणे दादांचे भाऊ दीपक बबन पाटील आणि अविनाश बबन पाटील, त्याचप्रमाणे चेतन दादांचा एक लहान मुलगा विहान चेतन पाटील. खरं तर या ठिकाणी कार्य करत असताना जवळजवळ 2022 साली दादांची एक शस्त्रक्रिया झाली. अपघाताने डोक्याला मार लागलेला काहीतरी त्यांच्या, आणि त्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी कार्यरत असलेले उच्च शिक्षित असलेले दादा काही दिवस ठाणे कोर्टामध्ये त्यांनी कार्य केलं. ठाणे कोर्टामध्ये ते कार्यरत होते, त्याच्यानंतर भिवंडी कोर्टात कार्यरत होते आणि आता उल्हासनगर कोर्टामध्ये कार्यरत असताना वयाच्या अवघ्या 37व्या वर्षी दादांना तुमचा आमचा निरोप घ्यावा लागला. अर्थात 2022 साली झालेली शस्त्रक्रिया आणि त्यावेळेला अपघाताने झालेली दुखापत, आता ह्या वेळेला थोडं जाणवलं काहीतरी त्यांना, सूज वाटली डोक्याला आणि ती सूज अशा प्रकारे होती, तो आजार अशा प्रकारे होता की एक प्रकारे काळच आला दादांसाठी असं म्हणायला हरकत नाही. आणि अवघी वयाच्या 37व्या वर्षी दादांनी तुमचा आमचा निरोप घेतला. खरं तर दादांना देवाज्ञा झाली गुरुवार दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी, आणि तसे त्यांचे उत्तर कार्य येत होते 30 सप्टेंबर 2025 रोजी. पण याच परिवारामध्ये अर्थात आपल्या दाभाड गावातील हे पाटील घरत परिवार आणि याच परिवारातील कैलासवासी गजानन टोळू पाटील यांना 25 तारखेला देवाज्ञा झाली. त्याचप्रमाणे कैलासवासी रामचंद्र धर्मा घरत यांना 26 तारखेला देवाज्ञा झाली. आणि कुटुंबात हे दुसरं सुतक झाल्यामुळे, दुःखद घटना घडल्यामुळे या ठिकाणी हे आज आपण उत्तर कार्य आयोजित केलेले आहेत आणि उत्तर कार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खरं तर आम्हाला नरदेव जो भगवंताने दिलेला आहे, मनुष्यदेह जो प्राप्त झालेला आहे, तो सहज प्राप्त झालेला नाही. त्याची ओळख करून देताना भगवंत म्हणतात, संत म्हणतात, पाप पुण्य समकृत हा मग नरयनुष्य जायते. 83,99,999 योनींमध्ये कुठेतरी आमच्याकडून काहीतरी चांगली कर्म घडलीत, पुण्यकर्म घडलीत आणि काहीतरी पुण्यकर्म घडलीत म्हणून पुण्य गोळा झालं, पाप कमी झालं. आणि शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे, पुराणामध्ये असं म्हटलेलं आहे की पाप पुण्य समान झाल्यानंतर मग नरदेहाला मनुष्य येत असतो.
मनुष्य देह प्राप्त होत असतो. मग आता हा नरदेह जर आम्हाला प्राप्त झालेला आहे, मनुष्य देह जर आम्हाला प्राप्त झालेला आहे, तर आम्ही काय केलं पाहिजे हे महत्वाचं आहे, नाही का? मनुष्य देह आम्हाला प्राप्त झाला, नरदेह प्राप्त झालेला आहे, पण नरदेह मिळाल्यानंतर आम्ही काय केलं पाहिजे, मनुष्य देह मिळाल्यानंतर आम्ही काय केलं पाहिजे हे महत्वाचं आहे. आम्ही भगवंताने दिलेलं आयुष्य जगत असतो, वागत असतो, सगळं काही कार्य करत असतो. पण या ठिकाणी कार्य करत असताना ज्याने आम्हाला नरदेह दिलेला आहे, ज्याने आम्हाला आयुष्य दिलेलं आहे, जो आम्हाला सांभाळतो, त्याचं स्मरण आम्हाला राहतंय का, त्याची आठवण आम्हाला राहते का, याचा विचार आम्ही केला पाहिजे. बरोबर आहे की ना? त्याचं आम्ही स्मरण का ठेवायचं आहे, तर त्याने आम्हाला नरदेह दिलेला आहे, मनुष्य देह दिलेला आहे. त्या भगवंताने आम्हाला जगण्यासाठी, वागण्यासाठी सामर्थ्य देतोय तो देव आम्हाला. एवढंच नाही तर आमच्या मनामध्ये, आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या देहामध्ये राहून तो देव आमची सेवा करतोय, अंतरात्मा म्हणून. बरोबर आहे की ना? जोपर्यंत तो अंतरात्मा आहे, जोपर्यंत तो देव आमच्या अंतःकरणामध्ये आहे, आमच्या शरीरामध्ये आहे, आमच्या देहामध्ये आहे, तोपर्यंत देहाकडून सगळ्या प्रकारची क्रिया घडली जाते, सगळ्या प्रकारची कर्म घडली जातात. साले हे शरीर कोणाचे, सत्य कोण बोलविते हरिविणा, देखवी ऐकवी एक नारायण, तयाच्या भजन चुकू नका. माणसाचे देव चालवे अहंता, मीची एक करता म्हणून, हे वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता, राहिले अहंता मग कोठे. वृक्षाचं पान सुद्धा ज्याच्या सत्तेने हालतय ना, तो देव आमच्या अंतःकरणामध्ये राहून, आमच्या देहामध्ये राहून आमची सेवा करतोय. बरं का? वृक्षाचं पानही ज्याच्या सत्तेने हालतय तो देव आत्मा म्हणून आमची सेवा करतोय, अंतरात्मा म्हणून आमची सेवा करतोय. आम्हाला सगळं काही कार्य करण्यासाठी तो बळ देत असतो, सामर्थ्य देत असतो. पण नेमकं होतंय काय माहितीये का, त्याला आम्ही विसरतोय, त्याचं आम्हाला विस्मरण होत आहे. आणि मग एकदा देवाचं विस्मरण झालं की मग बाकी सगळं माणसाला आठवतंय, नाही का? सगळ्याची आठवण माणसाला राहते. बाकी सूर्य उगवलेला आहे, सूर्याची किरण आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सूर्यापासून तर आपल्यापर्यंतचा अंतर जो आहे तो मोकळा पाहिजे ना, समजते ना? सूर्य उगवलेला आहे, पण सूर्य उगवल्यानंतर सूर्यापासून ते आपल्यापर्यंतचा जो अंतर आहे तो मोकळा पाहिजे ना. त्याला जर आडवा डोंगर असेल तर त्याची किरण आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत, सूर्याची किरण आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत ना, नाही का? सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर. तसं अंतरात्म्याच्या आणि आमच्यामध्ये देहबुद्धीचा भला मोठा डोंगर आहे, मायेचा भला मोठा डोंगर आहे. म्हणून काय होतंय माहितीये का, त्या अंतरात्म्याच्या प्रकाशाने आम्ही कार्य करतोय, त्याच्या सामर्थ्याने आम्ही कार्य करतोय, पण देहबुद्धीचा भला मोठा डोंगर असल्यामुळे आम्हाला ते कळत नाही, आम्हाला त्याची जाणीव होत नाही, नाही का? आम्हाला त्याची ओळख होत नाही. मायेचा भला मोठा डोंगर मध्ये आडवा असल्यामुळे काय होत आहे, आम्हाला त्याची जाणीव होत नाही, आम्हाला ते कळत नाही. मग आम्हाला नेमकं काय करायचं आहे, त्या सूर्याच्या आणि आमच्यामध्ये जो भला मोठा डोंगर आहे ना तो बाजूला करायचा आहे. देहबुद्धीचा डोंगर बाजूला करायचा आहे, आम्हाला मायेचा डोंगर बाजूला करायचा आहे, आम्हाला अज्ञानाचा डोंगर बाजूला करायचा आहे. आता अज्ञानाचा डोंगर जर बाजूला करायचा आहे तर मला सांगा, साधं उदाहरण आहे बघा. सूर्य एकदा मावळला की सर्वत्र अंधार पसरला जातो, बरोबर आहे की नाही? सूर्य एकदा मावळला की सर्वत्र अंधार पसरला जातो. तो अंधार नष्ट करण्यासाठी सूर्य उगवल्यानंतर आपल्याला काय प्रयत्न करावा लागतो? काहीच नाही ना. सूर्य उगवल्यानंतर तो अंधार नष्ट करण्यासाठी आपल्याला काही प्रयत्न करावा लागतो? काहीच नाही, काहीच नाही. फक्त आमच्या दरवाजा खिडक्या आम्हाला उघड्या ठेवाव्या लागतात, तो प्रकाश आमच्या घरामध्ये यावा म्हणून, बरोबर आहे की नाही? तसं अज्ञान रूपी अंधार जर आमच्या अंतःकरणातून नष्ट करायचा आहे, अज्ञान रूपी अंधार जर आमच्या मनातून, आमच्या बुद्धीतून जर नष्ट करायचा आहे,
तर ज्ञानरूपी सूर्य उगवलेलाच आहे ना, समजतंय ना? ज्ञानरूपी सूर्य उगवलेलाच आहे ना. फक्त आम्ही त्या सूर्याच्या पुढ्यात येऊन आमच्या दरवाजे खिडक्या उघड्या ठेवल्या पाहिजेत. म्हणजे काय? डोळ्याने बघितलं पाहिजे, कानातून ऐकलं पाहिजे, मुखातून स्तवन केलं पाहिजे. ह्या द्वारांतून ज्या वेळेला आम्ही देवाचं कार्य करतोय की नाही, त्यावेळेला प्रत्येक क्षण आम्हाला पुण्य गोळा झालं जातंय. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. डोळे हे देवाला पाहण्याचं द्वार आहे, बरोबर आहे की नाही? हे द्वार आहे ना, देवाला पाहण्याचं द्वार. डोळे जोपर्यंत दृष्टी आहे तोपर्यंत आपण पाहू शकतो, बरोबर आहे की नाही? कान हे देवाचं ऐकण्याचं द्वार आहे, बरं का? कान हे देवाचं ऐकण्याचं द्वार आहे. मुख आमचं तोंड हे देवाचं स्तवन करण्यासाठी दिलेलं द्वार आहे. ज्या वेळेला ह्या सगळ्या द्वारांच्यातून देवाचं कार्य घडेल ना, त्या देवाचं स्तवन आमच्याकडून घडेल ना, त्या देवाचं दर्शन आमच्याकडून घडेल ना, त्यावेळेला आमच्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये अज्ञान रूपी असलेला अंधार नष्ट करण्यासाठी आम्हाला काही करावं लागणार नाही. ते सहज दूर होईल. देहबुद्धीचा कितीही मोठा भला डोंगर जरी उभा असेल ना, कितीही मोठा असू द्या ना डोंगर उभा, बरं का, तो डोंगर जर आम्हाला नष्ट करायचा असेल ना, तो डोंगर जर आम्हाला दूर करायचा असेल ना, तर असं म्हणतात देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, बरं का? देहबुद्धी आहे की नाही, ती काय करायची? आम्हाला आत्मबुद्धी करायची. मला सांगा, आम्ही जगत वागत असताना अधिक देवाचा विचार करतो का देहाचा विचार करतो? प्रत्येकाने जर आपण आपल्या मनाला जर विचारलं तर आम्ही जगत वागत असताना अधिक करून देहाचा विचार करतोय की देवाचा विचार करतोय? देहाचा विचार करतोय, बरोबर की नाही? देवासाठी धरलेला उपवास त्या दिवशी सुद्धा आम्ही जास्त करून देहाचाच विचार करतो. खरं तर उपवास देवासाठी धरायचाच नसतो, उपवास आपल्यासाठीच आपण धरत असतो. उपवास कोणासाठी करतो आपण? देवीसाठी का आपल्यासाठी? आपल्यासाठी की नाही? आपण उपवास करतो देवासाठी की आपल्यासाठी? आपल्यासाठीच आपण करतो. पण ठीक आहे, चला, आमचा पाहण्याचा दृष्टिकोन काय? देवासाठी काहीतरी केलं पाहिजे. करतोय माणूस स्वतःच, पण भ्रम काय माहितीये माणसाकडे? देवाचं काहीतरी केलं पाहिजे, देवाचं काहीतरी केलं पाहिजे. देवाचं काय करणार? तो देवच आपलं सगळं काही करतो. देवच आपलं सगळं काही करतो की नाही? आपण काय देवाचं करणार आहे? पण ठीक आहे, असं असताना सुद्धा आम्ही देवाचा विचार अधिक करत नाही, देहाचा विचार अधिक करतो. सगळ्याच गोष्टींमध्ये, राहण्या वागण्या जगण्यामध्ये अधिक करून आम्ही काळजी घेतो देहाची. ठीक आहे ना, त्या देहाकडून जर आम्हाला परमार्थ करायचंय, भक्ती करायची आहे, बरं का, त्या देहाकडून जर आम्हाला आमचं कार्य जर साध्य करून घ्यायचं आहे, तर देहावर प्रेम पाहिजेच, पण एवढं पण नको की देव दुरावला जाईल. समजतंय ना? एवढं पण प्रेम नको की देव दुरावला जाईल किंवा देवाचे विचार, देवाचा परमार्थ दुरावला जाईल. एवढा पण नको ना देहावर प्रेम, एवढा पण नको. आणि म्हणून मग आम्हाला काय करायचं आहे? तसं जर पाहायला गेलं तर संतांनी या देहाची ओळख करून देताना, या देहाविषयी सांगत असताना काय सांगितलंय माहितीये का? देह हे काळाचे. देह कोणाचे आहे? का आपलं आहे? आपला आहे का देह? आपला देह जर असता तर आम्हाला जेव्हा दृष्टी पाहिजे तेव्हा यायला पाहिजे, पण जेव्हा नेमकं गरज असते ना, आम्हाला जेव्हा बरंच काही पाहायचं असते, त्याच वेळेला आमची दृष्टी जाते, नाही? बरोबर आहे की नाही? शेजाऱ्यांची सून आली आमच्या घरामध्ये, आमची सून तिच्या जवळ बसले, काय काय चाललंय त्यांचं ते मला ऐकायला यावं असं त्या आजीला प्रामाणिकपणे वाटते. कान पण देते तिकडे, पण आता ते कानच काम करत नाहीत. आम्हाला ऐकायला यावं ज्या वेळेला असं प्रामाणिकपणे वाटतंय ना, त्या वेळेला आमचे कानच काम करत नाहीत. ज्या वेळेला आम्हाला बोलावंसं वाटतंय की नाही, त्यावेळेला खूप बाता सुचतात माणसाला, नाही का? नातवंडांना सांगावंसं वाटतंय, मुलांना सांगावंसं वाटतंय, सुनांशी बोलावंसं वाटतंय, जे कोणी शेजारी येतील त्यांच्याशी पोट भरून बोलावंसं वाटतंय, नाही का? पण त्याच वेळेला नेमकं काय होतंय? आम्हाला धाप लागते, नाही का? बोलता बोलता धाप लागते आम्हाला. जेव्हा आम्हाला बोलावंसं वाटतंय ना, तेव्हाच आमचं ते मुख आमचं
इंद्रिय ते कार्य करत नाही. म्हणून देह आमचा आहे की देह कोणाचा आहे याची ओळख करून देताना संत काय म्हणतात, देह हे काळाचे, काळाचे. बरं का. धन कुबेराचे. धन कोणाचं आहे? कुबेराचं. इथं मनुष्याचं काय आहे? आपलं काय आहे सांगा ना. जे आपलं आपण म्हणतोय हे माझं आहे ते माझं आहे, ते तरी आपलं आहे का? कुठपर्यंत? कुठपर्यंत आपलं आहे? जोपर्यंत सगळ्यांच्या आशा अपेक्षा पूर्ण होतात, जोपर्यंत सगळ्यांच्या मनासारखं होतंय, तोपर्यंत सगळं आपलं आहे, नाही का. सगळ्यावर आपण प्रेम करतो, सगळ्यांना आपलंच मानतो. खर तर बाकीच्या गोष्टी तर दूरच झाल्या, पण देह जो आपल्याला आपला वाटतो की नाही, तो देह सुद्धा आपला नाहीये. तुझे तुझं नव्हे हे शरीर, तो इतरांचा काय विचार. बघ आम्ही काय करावं आता, एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे. जे देवाच्या गुणी आम्ही कार्य करतोय की नाही, ज्या देवाच्या सामर्थ्याने आम्ही कार्य करतोय की नाही, त्या देवाचं आम्ही स्मरण केलं पाहिजे, त्या देवाचा आम्ही परमार्थ केला पाहिजे, त्या देवाचं आम्ही नामस्मरण केलं पाहिजे. ते आमचं आद्य कर्तव्य आहे, ते आमचं कर्तव्य आहे. बाकी देहासाठी आपण कितीही जरी केलं ना, कितीही देहासाठी, तरी ते व्यर्थ आहे. देहासाठी कितीही जरी काही केलं तरी ते व्यर्थ आहे. बरं का. काय म्हटलेलं आहे, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. देह नाशिवंत आहे, देह नाशिवंत आहे. बरं का. देह जाईल जाईल याची काळबा खाईल असं म्हटलेलं आहे. जाणार आहे, नाशिवंत आहे, धन काळाचं आहे, पण तरी सुद्धा आम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, तरी सुद्धा आम्ही त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे, तरी सुद्धा आम्ही त्याची काळजी घेतली पाहिजे. का माहिती आहे का, आम्हाला देवाचं कार्य करण्यासाठी भगवंताने दिलेलं नरदेह हे साधन आहे. समजतंय ना. देवाचा परमार्थ करण्यासाठी, देवाची भक्ती करण्यासाठी आम्हाला नरदेह हे भगवंताने दिलेलं साधन आहे. त्या साधनावर आम्ही किती प्रेम करायचं आहे, जोपर्यंत आम्हाला जे कार्य साध्य करायचं आहे ते साध्य होत नाही तोपर्यंत प्रेम करायचं आहे, तोपर्यंत आम्ही त्याचा विचार करायचा आहे, तोपर्यंत आम्ही त्याचा विचार करायचा आहे. म्हणून मग आम्ही जगता वागताना काय केलं पाहिजे माहितीये का, अधिक करून देहाचा विचार करण्यापेक्षा अधिक करून देवाचा विचार केला पाहिजे. आता सध्या आपण वर्तमान कालाचा विचार करतोय की नाही. आम्हाला जर जगायचं वागायचं आहे तर आमची व्यवस्था आम्ही करतोय सगळ्या प्रकारची, बरोबर आहे की नाही. दुपारी जर आम्हाला जेवायला मिळालं पाहिजे असं वाटतंय तर त्यासाठी आम्ही ती व्यवस्था सकाळपासूनच सुरुवात करतोय की नाही, सकाळपासूनच सुरुवात करतोय की नाही. सकाळी नवरा घराच्या बाहेर जातानाच आम्ही त्याला विचारतोय संध्याकाळी काय करायचं बरं, संध्याकाळी भाजी काय करायची बरं, तुम्ही तिकडनं आल्यावर मग भात खाणार की भाकरी खाणार. संध्याकाळची व्यवस्था आम्ही सकाळी म्हणजे विचारणा करत असतो, बरोबर आहे की नाही. मग जसं ह्या सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार करत असतो की नाही, तसं आम्ही आमच्या देहाच्या भविष्याचा विचार का करत नाही बरं, बरोबर आहे की नाही. प्रत्येकाला काय वाटतंय माहितीये का, माझा शेवटचा दिवस गोड व्हावा, वाटतंय की नाही. मला तरी वाटतं इथे जेवढे आपण बसलोय ना तेवढ्यांना सगळ्यांना वाटत असेल की माझा शेवटचा दिवस गोड व्हावा, म्हणून मी गुळ खातोय असं काही नाहीये. बरं, शेवटचा दिवस गोड व्हावा असं जर आपल्याला वाटत असेल तर मला सांगा, तुमचा शेवटचा दिवस तुम्हाला माहिती आहे का, माहिती आहे तुम्हाला. ज्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे ना, ते चेतनदादाच्या स्वप्नातही नसेल की वयाच्या अवघ्या 37व्या वर्षी आपल्याला या जगाचा निरोप घ्यावा लागेल असेल. त्या आईच्याही स्वप्नात नसेल, त्या मायमाऊलीच्याही स्वप्नात नसेल की माझ्या 3 मुलांपैकी माझा एक मुलगा मला अवघी त्याच्या वयाच्या 37व्या वर्षी सोडून जाणार आहे, असेल का. 2007 साली बाबांचा मृत्यू झाला, या कुटुंबाचं पितृक्षेत्र हरपलं आणि त्या दुःखातून सावरत असतानाच ती माई माऊली बिचारी ह्या मुलांवर नातवंडांवर प्रेम करत असेल.
थोडीफार या संसारामध्ये, या नातवंडांमध्ये, मुलांमध्ये, सुनांमध्ये रमली असेल बिचारी मायमाऊली. पण तिच्या स्वप्नातही नसेल की माझा 3 मुलांपैकी एक मुलगा मला सोडून जाणार आहे, का वयाच्या अवघ्या 37व्या वर्षी त्याला मृत्यू येणार आहे, माहितीही नसेल. भावांना सुद्धा माहिती नसेल की आमचा भाऊ आम्हाला सोडून जाणार आहे म्हणून. त्यांच्या कल्पनेतही नसेल, स्वप्नातही नसेल. धर्मपत्नी दादांची, अर्थात आमच्या ऋषालीताई, बरं का, आमचं एक विशेष काय माहितीये की आम्ही जगत वागत असताना अगदी कित्येक वर्षापर्यंतच नियोजन करत असतो. कारण आमचा विश्वास आहे ना, आम्ही जर एकमेकाच्या भोवती 7 फेऱ्या मारलेल्या आहेत आणि त्यावेळेला जर वचनं दिलेली आहेत, तुमच्या सुखात सुख मांडणार, तुमच्या दुःखात दुःख मांडणार, शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला मी साथ देणार, एक आमच्या मनामध्ये तो विषय असतो. आम्ही वचनं दिलेली असतात आणि त्या वचनांवर विश्वास ठेवून त्या पद्धतीने आम्ही आमचं जीवन जगत असतो, बरं का. त्यांच्या स्वप्नातही नसेल की अगदी अल्प काळामध्ये मला वैधव्य येणार आहे, माझा पती मला सोडून जाणार आहे, असं स्वप्नातही नसेल त्यांच्या. ते लहान लेकरू बघा इथे फिरतंय नाही का, 5 वर्षाचं बाळ. ते आज गेली कित्येक दिवस, 18 तारखेपासून या ठिकाणी अनेक माणसं येत आहेत, बसतायत. या पाटील या घरात परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होत आहेत. काय कळत असेल त्या लेकराला कशासाठी येत आहेत. कोणी आलं की माझी आजी रडते, माझी आई रडते, माझे काका रडत आहेत. आजही काही मनात नसेल त्याच्या, आजही काही त्याला कळत नसेल, माहिती नसेल की ही सगळी मंडळी आज एवढी आलेली आहे, काय चालू आहे नक्की, कशासाठी काय चाललंय. म्हणजे अतिशय पित्याची माया काय असते, पित्याचं काय मार्गदर्शन असतंय, वडिलांचे काय संस्कार असतात, वडील कशाला म्हणतात, बाप कशाला म्हणतात, काही अगदी माहिती नसताना पितृक्षेत्र हरपतंय नाही का. तो बाप सोडून जातो. येणारी जी वेळ आहे ती कधी सांगून येत नाही आणि कधी कोणत्या वेळी कोणावर वेळ येईल तेही सांगू शकत नाही, नाही सांगू शकत. शेवटचा दिवस हा प्रत्येकाला आहे, बरं का. शेवटचा दिवस प्रत्येकाला आहे. आपण सगळे प्रवासी आहोत, सगळे प्रवासी आहोत आपण, नाही का. वासिंदवाडा बस इथूनच जाते ना, नाही का. वासिंद काय असेल इथून जाणारी बस ती शहापूर गणेशपुरी, नाही का. आता शहापूर गणेशपुरी बस जर इथून जाते तर ह्या स्टॉपला चढणारे 4, 5, 10, 12 जण असतात, बरं का. काहींना खांबाल्याला उतरायचं असते, काहींना पुढे त्या मोंडूल फाट्यावर उतरायचं असते, काहींना त्या दिनकर पाड्याला उतरायचं असते, काहींना खानवीला उतरायचं असते, काहींना वडवलीला उतरायचं असते, काहींना वासिंदला उतरायचं असते, तर काही शेवटच्या स्टॉप पर्यंत असतात, शहापूर पर्यंत, बरोबर आहे ना. आयुष्य प्रत्येकाला भगवंताने वेगवेगळं दिलेलं आहे, बरं का. 25 वर्षे, 50 वर्ष, 70, 75. परवा माझं प्रवचन झालं, 103व्या वर्षी त्या बाबांनी निरोप घेतला जगाचा. पूर्ण शहापूर पर्यंत गेले ते, समजताय ना, शेवटच्या स्टॉप पर्यंत. आम्हाला कुठेतरी उतरायचं एवढं स्मरणात ठेवून आम्ही प्रवास करायचा आहे, समजतंय ना. आम्हाला कुठेतरी थांबायचं आहे, आम्हाला कुठेतरी उतरायचं आहे, एवढं स्मरणात ठेवून आम्ही प्रवास करायचा आहे. तो प्रवास करत असताना फक्त काय करायचंय माहिती आहे का, शेवटची वेळ जर आम्हाला माहिती नाही आणि शेवटचा दिवस जर आमचा गोड व्हावा असं जर वाटत असेल तर त्यासाठी आता वर्तमान कालामध्ये आम्ही चांगलं वागलं पाहिजे, चांगलं जगलं पाहिजे, बरं का. एका राज्याचा नियम असा होता, तिथे एकदा काय एखाद्या त्या परिसरातील माणसाला राजा म्हणून निवड झाली ना त्याची, बरं का. जशी आता आपण बघा आपल्याकडे सरपंचाची, सभापतीची,
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षाची उपसरपंचाची निवड करतो, उपसभापतीची निवड करतो 5 वर्षांसाठी, बरं का. तसं त्या ठिकाणी त्या राज्यामध्ये पद्धत होती की त्या परिसरातील त्या राज्यातील एखाद्या व्यक्तीची राजा म्हणून निवड करायची, बरं का. आणि मग त्याला 5 वर्ष त्या ठिकाणी कार्यकाळ द्यायचा. राजा म्हणून त्याने किती वर्ष कार्य करायचं? 5 वर्ष कार्य करायचं. एकदा 5 वर्ष पूर्ण झाली ना की लगेच त्याला बदलायचं, तिथे दुसरी कोणाची तरी निवड करायची, बरं का. आता माणसाचा स्वभाव असा आहे ना की एखादी चांगली गोष्ट जर त्याला मिळाली तर त्याला अति आनंद होतो. किती आनंद होतो? अति आनंद होतो, बरं का. आणि त्या चांगल्या गोष्टीचा उपभोग घेताना तो मागचे दिवस विसरतो. ऐकताय ना तुम्ही व्यवस्थित? तसं त्या राजाची निवड ज्या दिवशी राजा म्हणून व्हायची ना त्या दिवशी आता अति उल्हासित जसं आपल्याकडे नाही का, निवडून आलं बस की लगेच मिरवणूक काढली जाते, फटाके काय, बँजो काय 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 काय, नाही का. अति उल्हास असतो, अति आनंद असतो त्या ठिकाणी, अति आनंद असतो. आणि मग एकदा त्याची ती निवड झाली की तो मागचे दिवस विसरून जातो. मग काय मौज मजा मस्तकी करायची. बरं, हे किती दिवस चालायचं माहितीये का? मौज मजा हे सगळं 4.5 वर्ष. किती? 4.5 वर्ष. कारण त्याच्यानंतर मग त्याच्या मनात काय यायचं? 4.5 वर्षांपर्यंत ठीक आहे, तो राजा म्हणून त्या ठिकाणी कार्य करायचा, राजा म्हणून त्या ठिकाणी सगळं काही प्रजेची व्यवस्था करायचा, स्वतःची व्यवस्था करायचा, स्वतः मौज मजा करायचा, राजासारखा वागायचा, राजासारखा राहायचा, बरं का. पण एकदा काय 4.5 वर्ष पूर्ण झाली की मग त्याच्या मनामध्ये एक विचार यायचा, आता 6च महिने राहिल्यात, आता 5च महिने राहिल्यात, आता 4च महिने राहिल्यात, आता 3च महिने राहिल्यात. आणि मग त्या विचाराने काय व्हायचं माहितीये का? 4.5 वर्ष जो मजबूत व्हायचा ना, 4.5 वर्ष जो आनंद घ्यायचा ना, 4.5 वर्ष जी मौज मजा करायचा ना, त्या 6 महिन्यामध्ये शेवटच्या पार खंगूर होऊन जायचा, तो खंगला जायचा. कारण चिंता लागायची ना त्याला. कसली चिंता लागायची? आता गादीवर उतरणार आहे मी, आता काही दिवस राहिलेली आहेत. पण नंतर तिथे अशी अवस्था असायची की एकदा 5 वर्ष पूर्ण झाली की त्याला अभयारण्यात नेऊन सोडायचं. समजतंय ना? तो राजा 5 वर्ष राहणार, 5 वर्ष तिथे राज्यपद भोगणार. पण एकदा 5 वर्ष पूर्ण झाली की त्याला काय करायचं? अभयारण्यात नेऊन सोडायचं. मग आता अभयारण्यात नेऊन सोडायचं म्हणजे त्याला चिंता लागणारच आहे ना, त्याला चिंता लागणारच आहे ना, त्याला वाटणारच आहे ना आता काय करावं. म्हणून असं म्हणतात की निर्जीवाला जाळते ती चिता. निर्जीवाला कोण जाळते? चिता. आणि माणसाला, जिवंत माणसाला जाळते ती चिंता. बरोबर का? आपण मेलेला माणूस ज्याच्यावर ठेवतो त्याला काय म्हणतात? चिता. आणि फक्त एक अनुस्वार वरती दिला ना, टिंबा, अनुस्वार, चिंता. जिवंत माणसाला जाळते ती चिंता, जिवंत माणसाला, नाही का. आता काही म्हणतात तुला काय कमी आहे ग? सगळं काही व्यवस्थित आहे अगदी, चारही बाजूने विचार केला तर काय काय बोलतो नाही का आपण, सोन्यान पिवळं झालंय तुझं, नाही का, आनंदात राहते तू, आनंद सगळं काही आहे, तरी सुद्धा तू अशी का? आता तिला काय चिंता आहे ती तिचं तिलाच माहिती. चिंता कळतंय ना. सजीवम दहते, निर्जीवम दहते चिता आणि सजीवम दहते चिंता. त्या चिंतेमुळे त्याचे शेवटचे जे 3-4 महिने असायचे ना ते फार अगदी दुःखाने जायचे. आणि एकदा 5 वर्ष पूर्ण झाली त्याला की मग ते तिथले सगळे राज्यातले सगळी माणसं एकत्र यायची आणि त्याला कुठे सोडायला न्यायची माहितीये? अभयारण्यात सोडायला न्यायची. आता मला सांगा, ज्याने 5 वर्ष राज्यपद भोगलंय तो अभयारण्यात सोडताना त्याला काय दुःख होत असेल ते त्याचं त्यालाच माहिती ना. अभयारण्यात त्याला घेऊन जाताना तिकडे नेऊन सोडून द्यायचंय, त्याला काय दुःख होत असेल त्याचं त्यालाच माहिती.
एक राजा झाला, 2 राजे झाले, 3 राजे झाले, 4 राजे झाले, अशीच अवस्था. ज्या वेळेला एका त्याच राजवाड्यात